मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पहिल्या दिवशी उमटताना दिसले. या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला जोरदार उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस प्रशासनानं कारवाई करण्यात कुचराई केल्याचं सांगितलं. याचबरोबर बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीसांनी ज्या तारांनी संतोष देशमुख यांना बांधलं होतं त्याचे फोटोही सभागृहात दाखवले. या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, मग भूमाफिया असतील किंवा त्यांच्यावर मकोका लावू, असा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिलाय. ते म्हणाले, मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितलंय की यात पोलीस प्रशासनाचा दोष आहे. पोलिसांनी फिर्याद नोंदवल्यावर त्यांची वस्तुस्थिती काय हे बघायला पाहिजे होतं. मधल्या काळात निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात. यापुढे हे सहन केलं जाणार नाही, असंही सभागृहात त्यांनी सांगितलं आणि आश्वस्त केलं. बीड जिल्ह्यात अशा प्रकारे गुन्हेगारी करणारे जे कोणी असतील त्यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. 302 तर लागेलच, सोबत त्यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत ते सुद्धा मकोकाच्या गुन्ह्याला प्राप्त होतात. त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात येईल, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे.